कहाणी गणपतीची. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावणाच्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचं पीठ कांडावे, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणांना द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावे. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे, मन कामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कहाणी सोमवारची. खुलबर दुधाची. ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधाने भरावा असं वाटलं, परंतु हे घडणार कसं अशी त्याला चिंता पडली. प्रधानाने युक्ती सांगितली. राजानं दवंडी पेटली. सगळ्या गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळात पूजेला यावं. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेना. त्याप्रमाणे घरात कोणी दूध शिल्लकच ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही, सगळं दूध देवळात नेलं. गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरलेला नाही. दुपारी एक चमत्कार घडला. एक म्हातारी बाई होती. तिने आपल्या घरचं कामकाज आटोपलं. मुलाबाळांना जेवू घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा घातला, त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून गंध फूल बरोबर घेतलं, 4 तांदळाचे दाणे बरोबर घेतले, 2 बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली, मनोभावे पूजा केली, थोडं दूध नैवेद्याला ठेवलं, देवाची प्रार्थना केली. जय महादेवा नंदिकेश्वरा. राजाने पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं, पण तुझा गाभारा काही भरला नाही. माझ्या खुलवर दुधाने भरणार नाही, पण मी आपलं भावभक्तीने तो अर्पण करते म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागे परतली. इकडं चमत्कार झाला. म्हातारी परतल्यानंतर गाभारा दुधाने भरून गेला. हे गुरुवानं पाहिलं. राजाला कळवलं, परंतु तिचा काही पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळात शिपाई बसवली, तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढे 3ऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. अरे राजा, तुझ्या आज्ञेने काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मेत तळमळले. मोठ्या माणसांची हाय हाय माथी आले. पण हे देवाला आवडत नाही रे, म्हणून तुझा गाभारा भरत नाही. याला युक्ती काय करावी? मुला वासरांना दूध पाजावं, घरोघर सगळ्यांनी आनंद करावा, देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं, दुधाचा नैवेद्य दाखवावा, म्हणजे देवाचा गाभारा भरेल, देव संतुष्ट होईल असं म्हणून नंतर म्हातारी निघून गेली. राजाने म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली. 4थ्या सोमवारी राजाने पूजा केली. मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली. तसेच तुम्ही आम्ही नांदूया. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.